सीमाला सासरच्या घरी जायचे होते, पण ती खूप परेशान होती. सीमा जेव्हा केव्हा सासरच्या घरी जायची, तेव्हा तिला हॉलमध्येच राहावे लागायचे. कारण घरात केवळ 2च खोल्या होत्या आणि जोपर्यंत तिच्या दीराचं लग्न झालं नव्हतं, तोपर्यंत तो हॉलमध्येच राहत होता. आणि सीमा जेव्हा तिच्या नवऱ्यासोबत सासरी जायची, तेव्हा तिला स्वतःची खोली मिळायची. पण दीराचं लग्न झाल्यावर ती खोली त्यांच्या दीराला देण्यात आली. आता तिचा या गोष्टीवर आक्षेप नव्हता, कारण ती शहरात तिच्या नवऱ्यासोबत स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायची. पण जेव्हा तिला सासरच्या घरी जावं लागायचं, तेव्हा तिला 20 ते 25 दिवस काही अडचणींचा सामना करावा लागायचा. तिच्या नवऱ्याने अरविंदने किती वेळा आईला सांगितले की मी स्वखर्चाने वरच्या मजल्यावर एक खोली बांधून घेतो, परंतु या गोष्टीसाठी त्याची आई तयारच होत नव्हती. ती म्हणायची की तुम्ही लोक तर कधीतरी येतात, मग उगाचच नवीन खोली बनवण्याची काय गरज आहे? तुझ्या बाबांनी हे घर मोठ्या मनाने स्वतःच्या कष्टाने बांधले आहे, त्यामुळे आता या घरात नवीन बदल होणार नाही. अरविंदही काही दिवसांसाठी यायचा, त्यामुळे तोही कसा तरी ऍडजस्ट करून राहायचा. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. सर्वप्रथम जबलपूरमध्ये खूप गरमी होती. वर सीमा यावेळी एकटीन होती. तिच्यासोबत 4 महिन्याचा वेदही होता. इथे शहरात एसी शिवाय सगळ्यांची अवस्था बिकट व्हायची. त्यांचा मुलगा फक्त एसीच्या हवेत आरामात झोपू शकत होता. पण सासरच्या घरात काय होणार एवढाच विचार करून सीमाचे हृदय धडधडत होते. मात्र तिच्या माहेरच्या घरापासून सासरच्या घराचे अंतर फक्त अर्ध्या तासाचे होते आणि सर्व सुखसुविधा तिच्या माहेरच्या घरी उपलब्ध होत्या. पण जेव्हा हे लोक सुट्टीच्या दिवशी घरी जायचे, तेव्हा अरविंद कधीच तिच्या माहेरच्या घरी जाऊन राहण्याच्या बाजूने नसायचा. तो तिला दिवसभर तिच्या माहेरच्या घरी घेऊन जायचा. तो तिला फिरवून परत आणायचा. पण ते तिथे राहायचे नाहीत. तिच्या आईच्या घरी पाहुण्यांची खोली होती, ज्यामध्ये एसीही बसवण्यात आला होता आणि आवश्यक ते सर्व उपलब्ध होते. पण सासरच्या घरात 2च खोल्या होत्या. एक खोली दीराची आणि जावेची होती आणि दुसरी खोली सासूची होती. मात्र अरविंदने स्वखर्चाने दोन्ही खोल्यांमध्ये एसी बसवून घेतला होता, जेणेकरून त्या लोकांना गरमीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये. मात्र सीमाला हॉलमध्ये राहावे लागत असल्यामुळे तिला कोणतीही प्रायव्हसी मिळत नव्हती. तसं तिला वाटलं होतं की यावेळी तिला आणखी अडचणी आल्या तर ती अरविंदला कूलर लावायला सांगेल. पण तरीही तिला एकांताची गरज होती, कारण वेद खूपच लहान होता. त्याला पुन्हा पुन्हा दूध पाजावे लागेल आणि हॉलमध्ये कोणीही ये जा करीत असे. तसेच मुख्य दरवाजातून बाहेरील माणसांना सुद्धा हॉलमधील दृश्य स्पष्ट दिसत असे. उन्हाळ्यात थोडी हवेची झुळूक येईल असे म्हणून सासू तिला पडदाही लावू देत नव्हती. पडदा लावला तर माझा जीव गुदमरतो. आता ते माझ्या सासूबाईंचे घर होते, त्यामुळे तिच्या इच्छेनुसार ती राज्य करू शकत होती. मुलाच्या आरामाचा विचार करणे जणू त्यांनी सोडून दिले होते. बरं, सीमा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा उन्हामुळे तिची प्रकृती ढासळू लागली. चहा नाश्ता झाल्यावर तिने सर्वांसमोर सासूबाईंना सांगितलं, आई, यावेळी खूप गरम होत आहे. पंख्याच्या हवेने काम चालत नाही. एक काम करूया, यावेळी आम्ही तुमच्या खोलीतच राहतो. तिथे एसी आहे आणि खोलीत जागा आहे. तिथे फोल्डिंग बेड लावून अरविंदही आरामात झोपू शकतो. आणि यावेळी वेद लहान आहे, त्यामुळे मलाही थोडी प्रायव्हसी हवी आहे. तेव्हा तिच्या सासूने तोंड वाकडे केले आणि म्हणाली, सुनबाई, सासरच्या घरात 25 दिवस एकांत नाही मिळाला तर कोणता डोंगर कोसळणार? तिथे शहरात नवऱ्यासोबत मजा करत असतेस ना, आणि रात्री 3 वाजल्यानंतर गरमी कमी होते. मी माझ्या खोलीत कोणालाही ठेवू शकत नाही. सीमा लहान मुलासह हॉलच्या गरमीत जळत होती, तर बाकीचे लोक तिच्या नवऱ्याने विकत घेतलेल्या एसी मध्ये आरामात राहत होते. सासूबाईंचे बोलणे ऐकून सीमाला आश्चर्य वाटले. तिला वाटले होते सासरच्या घरी जात आहे तर सासूबाई तिला एका खोलीत जागा देतील. पण छोटे बाळ असताना सुद्धा तिची सासू तिच्या आरामाचा विचार करत नव्हती. सीमाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि ती विचार करू लागली की प्रत्येक बाबतीत सक्षम असूनही आणि माझ्या नवऱ्याकडे एवढा पैसा असूनही मला आणि माझ्या मुलाला गरमीत होरपळावे लागत आहे. शहरात आम्हाला कशाचीही कमतरता नाही. माझ्या आईवडिलांच्या घरीही मला खोलीची कोणतीही अडचण नाही. पण वारंवार विनंती करूनही माझ्या सासूबाई मला त्यांच्यासोबत खोलीत ठेवू इच्छित नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती विचार करू लागली की माझे कर्म किती वाईट आहेत. माझ्या नवऱ्याने इथे सर्व सुखसोयींची व्यवस्था केली आहे, तरीही मला इथे आराम मिळत नाही. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली. घरची धाकटी सून स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात गेली. पण आज सीमाला काही काम करावंसं वाटत नव्हतं.
कारण तिला खूप गरम वाटत होतं आणि ती विचार करत होती की रात्री गरमीने सुद्धा ती जळते, मग कशाला किचनच्या आगीसमोर उभं राहायचं. त्यामुळे ती स्वयंपाकघरात जात नव्हती. पण शेवटी जेव्हा तिने नवीन जाऊबाईला एकटीला उष्णतेने त्रस्त झालेली पाहिली, तेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती तिच्या मदतीसाठी धावली. नवीन जाऊबाई म्हणाली, ताई राहू द्या, तुम्ही काही दिवसांसाठीच आला आहात, त्यातही तुम्ही मला मदत करण्यासाठी येत आहात, मी सांभाळून घेईन. सीमा तिच्या नवीन जाऊबाईच्या प्रेमात पडली आणि ती किती सुंदर आहे विचारिक याचा विचार करू लागली. ती नवीन असून सुद्धा माझ्याबद्दल विचार करते. ही तर काही दिवसांपूर्वीच घरात आली आहे. मी इथल्या लोकांसाठी खूप काही केलंय, पण माझ्याबद्दल कोणीही विचार करत नाही. तिचे डोळे पाणावले, पण ती आपल्या डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिची नवीन जाऊबाई शीतल तिला तिच्या डोळ्यातील पाण्याविषयी विचारते. तेव्हा सीमा म्हणते, अगं काही नाही, मी कांदा कापतेय त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. बरं, रात्री सगळ्यांनी जेवण केलं. आता सीमाला झोप येत होती. ती वारंवार हाच विचार करत होती की एवढ्या गरमीमध्ये कशी झोपू. घामाने तिची अवस्था खूपच खराब होत होती. खरं तर रात्रीच्या जेवणानंतर शीतल तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली होती आणि तिथेच बसून दोघी गप्पा मारत होत्या. त्या खोलीत एसी बसवल्यामुळे तेवढा वेळ ती आरामात बसली होती. पण सीमाने विचार केला की काही वेळाने तिचा दीर खोलीत येईल, तेव्हा तिला हॉलमध्ये जाऊन अंथरुणात पडावे लागेल. तेवढ्यात सीमाचा नवरा अरविंद खोलीत आला आणि म्हणाला, चल सीमा, मला आता खूप झोप येऊ लागली आहे, तू नंतर शीतलशी बोल. सीमा परेशान झाली आणि विचार करू लागली. मला जी थोडीशी शांतता मिळत होती तीही गेली. आपल्या बाळाला कडेवर घेऊन ती उभी राहिली. ती बाहेर हॉलमध्ये आली. एसी रूम मधून बाहेर येताच तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा अरविंद आईला म्हणाला, ठीक आहे आई, चल येतो. त्याची आई निर्मलाताई आश्चर्याने उभी राहिली आणि त्यांनी विचारले, कुठे जात आहेस? तेव्हा अरविंद म्हणाला, आई, इथे झोपण्याची नीट व्यवस्था नाही. या गरमीत सीमा मुलाला घेऊन परेशान होईल आणि मलाही आजकाल गरमी सहन होत नाही. यंदा उन्हाचा कडाका वाढत आहे. तुम्हा सर्वांची गैरसोय होऊ नये म्हणून यावेळी आम्ही सीमाच्या माहेरच्या घरी जाऊन राहू असा विचार केला आहे आणि तिथूनच आम्ही इथे भेटायला येत राहू. आता आजचा संपूर्ण दिवस इथेच गेला. उद्या आणि परवा मी सीमाला इथे घेऊन येईन. आपण संपूर्ण दिवस इथे घालू, पण यावेळी आम्ही सीमाच्या घरीच राहू. हे बोलणे निर्मलाताईंना अजिबात आवडले नाही. त्या म्हणाल्या, अरे एवढी कसली गरमी आहे? तू इथेच मोठा झालास, तुझं बालपण इथंच गेलं. तेव्हा तू दुसऱ्याच्या घरी झोपायला गेला नाहीस ना? त्यावेळी घरात एसीही नव्हते. अरविंद हसला आणि म्हणाला, त्यावेळची गोष्ट वेगळी होती आई. त्यावेळी माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या नव्हत्या. मी लहान होतो. मला काही कामे सुद्धा करावे लागत नव्हती. मी फक्त माझे शिक्षण घेत होतो आणि मनसोक्त खेळत होतो. त्यामुळे नमून भागून कधी झोप लागायची हेच मला समजायचे नाही. आणि यावेळी गरमीच्या दिवसात सर्व लोक अंगणात झोपत असायचे. आता काळ बदलला आहे. अंगणात झोपायला जागा नाही आणि मी शहरी सुखसोयींमध्ये राहतो. मी घरीही अनेक सुविधांची व्यवस्था केली आहे. काळ बदलला आहे आई. माझं वय वाढलं आहे. आता मलाही उष्णता सहन होत नाही. मग मी काय करू? आता मूल लहान असेल तर ते निरोगी असते, पण जसजसे त्याचे वय वाढते तसे त्याच्या शरीरात बदल होत जातात. पुढे तो म्हातारा झाल्यावर त्याला मुलासारखे चपळ राहता येत नाही. मग आपण लहानपणी खूप चपळ होतो असे म्हणणे योग्य आहे का? असेच बालपण कसे तरी गेले. आई, पण आता मला उष्णता सहन होत नाही. मग मी काय करू? जर असंच असेल तर तू तुझी खोली सोडून हॉलमध्ये झोपशील का? तू तर सीमा आणि वेदला तुझ्यासोबत खोलीत झोपू द्यायलाही तयार नाहीस. मग मी एकट्याने कसे तरी जुळून घेतले असते आणि तुला चालले असते तर तुझ्या खोलीत फोल्डिंग बेड ठेवून मीही झोपू शकलो असतो. पण तू त्यासाठी नकार दिलास. मग मी आणखी काय करू? बरं, आता वाद घालण्यात काही फायदा नाही, कारण मी निर्णय घेतला आहे आणि सीमाच्या आई वडिलांच्या घरी फोन करून सर्वांना माहिती दिली आहे. त्यामुळे ते लोक आमची वाट पाहत असतील. त्यामुळे आता आम्हाला निघायला हवे. असे म्हणत त्याने बॅग उचलली. आपल्या नवऱ्याचे बोलणे सीमा आश्चर्याने ऐकत होती. पूर्वी जेव्हा कधी ती आई वडिलांच्या घरी जाण्याचा उल्लेख करायची तेव्हा तो चिडायचा, पण यावेळी अरविंदनेही तिची अडचण समजून घेत त्यानुसार निर्णय घेतला. नवऱ्याने आपला विचार केल्याने सीमाला खूप आनंद झाला. अर्ध्या तासात सीमा तिच्या माहेरी पोहोचली. तिच्या आई वडिलांनी त्यांचे घरी खूप प्रेमाने स्वागत केले. तिचा भाऊ आणि वहिनी त्यांना खूप प्रेमाने भेटले. सीमाने वेदला पाहुण्यांच्या खोलीत एसीच्या थंड हवेत झोपायला लावले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक लांब व लचक हास्य फुलले. मग अरविंदचा हात धरून ती म्हणाली, धन्यवाद अरविंद, तुला माझी अडचण समजली. नाहीतर प्रत्येक वेळी तू ठाम होतास की आपण कितीही दिवस घरी राहायला गेलो तरी आपण आमच्याच घरी राहू आणि मध्येच
तुला भेटायचं असेल तर तुझ्या आईबाबांना भेटायला जाऊ. पण यावेळी तू थोडा वेगळा निर्णय घेतला आहेस. सीमाच्या पाठीवर हात फिरवत अरविंद म्हणाला की मी माझ्या कुटुंबाप्रती असलेले प्रत्येक कर्तव्य पार पाडतो. तरीही त्यांनी माझी बायको, माझ्या मुलाचा आणि माझ्या सुखसोयींचा विचार केला नाही. अशा परिस्थितीत तुमचा विचार मलाच करावा लागेल ना. एवढं बोलून त्याने प्रेमाने सीमाला मिठी मारली. त्यानंतर एसीच्या थंडगार हवेमध्ये दिवसाभराच्या गरमीने त्रस्त आणि थकलेल्या नवऱ्या बायकोला शांततेची झोप मिळाली. तर मित्र आणि मैत्रिणींनी अरविंदने घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.